ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्यावेळी सायली अर्जुनला सत्य कळत त्यावेळी अर्जुन काव्याला म्हणतो, मग तुमच्याकडचा तो व्हिडिओ मला दाखव ना. तर काव्या म्हणते, मी सायलीला पाठवतच आहे. आता काव्या लगेच सायलीला व्हिडिओ पाठवते. आता सायली अर्जुन सुमन काकूंचा तो व्हिडिओ पाहतात. सुमन काकूंना होणारा त्रास पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. तर आता ज्यावेळेस सुमन काकूंचं सत्य सायली अर्जुनला कळत त्यावेळी त्यांना धक्का तर बसतो. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आपला संशय खरा ठरला, सुमन काकू नागराज काकांच्याच तावडीत आहेत. तर अर्जुन म्हणतो, आता तर काळजी करूच नकोस, आता समज की सुमन काकू सापडलाच. असं म्हणत अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणू लागतो, नागराज किल्लेदार यांच्या 2-3 दिवसाच मला मोबाईल लोकेशनचे सगळे डिटेल्स हवे. असं म्हणत अर्जुनने फोन ठेवलेला असतो. आता सायलीला सुमन काकूंची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका सुमन काकूंकडे आलेले असतात. त्यांचा एक हात सोडवतात आणि म्हणतात, सुमन, तुझ्यासाठी वडापाव आणला आहे, तो खाऊन घे. सुमन काकू तो वडापाव काही खात नाहीत. नागराज काका पुन्हा एकदा तिथे येतात आणि म्हणतात, तू वडापाव का नाही खाल्लास. तर सुमन काकू तो वडापाव खाली टाकतात आणि म्हणतात, कसा आहे ना, तुमच्यासारख्या नव्याच्या हातून वडापाव खाण्यापेक्षा विष खाऊन मेलेल परवडेल. नागराज काका तो वडापाव उचलतात, सुमन काकूंच्या तोंडात कोंबतात आणि म्हणतात, सुमन, तुझी ही इच्छा मी लवकरच पूर्ण केली असती, परंतु कसं आहे ना, हे कधी करायचं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे आता तू गप्प बसायचं. सुमन काकू त्यांच्या तोंडातील वडापाव फेकून देतात आणि नागराज काकांना म्हणतात, मारायचंच आहे ना, मग मारा ना, वाट कशाची पाहत आहे. तसंही तुमच्या सोबत आयुष्य काढण्यापेक्षा मेलेल केव्हाही चांगलं असेल आणि मरण पत्कारीन मी. तर नागराज काका म्हणतात, सुमन, तोंड बंद ठेवायचं. या अगोदर तू बोलत नव्हतीस, शांत होतीस. मी जे सांगेन, मी जसं बोलेन त्यावर फक्त मान डोलवायचीस, कधीच असे डोळे वर करून पाहायची नाहीस. परंतु आजकाल तुझा हा अतिशहाणपणा वाढत चालला आहे. मला प्रत्युत्तर करत आहेस. तू मला माहीत आहे ना, हे सगळं काही कोणामुळे घडतंय, हे सगळं काही कोणी केलं, हे सगळं त्या सायलीने शिकवलं ना. म्हणजे माझ्या बोलण्याला प्रतिकार कसा करायचा आणि धीटपणे कसं शिकायचं बोलायला, हे सगळं काही तिने शिकवलं आहे. पण आत्ताच्या आत्ता हे सगळं काही तुला इथेच बंद करावं लागेल. सुमन काकू म्हणतात, खरं तर सायलीमुळेच हे सगळं काही घडलं आहे. सायलीने मला सांगितलं आणि म्हणूनच तुमच्यासारख्या नीच माणसाचं किळसवन रूप मला कळालं. तर नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, कळालं आहे ना, मग आता गप्प बसायचं. सुमन काकू म्हणतात, नाही, मी गप्प बसणार नाही. नागराज काका कितीही समजावण्याचा प्रयत्न करूनही सुमन काकू त्यांच्या मतावर ठाम असतात आणि सुमन काकूंना ज्यावेळी नागराज काकांचा खरा चेहरा कळालेला असतो त्यावेळी मात्र त्यांना खूप राग आलेला असतो. नागराज काका घाबरून गेलेले असतात आणि सुमन काकूंना म्हणतात, गप्प शांत बसायचं. परंतु सुमन काकू काही शांत बसायला तयार नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी ज्यावेळी सायली अर्जुनला हे सत्य कळतं त्यावेळी सायली अर्जुन हॉलमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात आणि तिथे आसपास सगळीकडे पाहतात, परंतु नागराज काका कुठेच दिसत नाहीत. सायली अर्जुनला म्हणते, नागराज काका कुठे गेले आहेत. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मला असं वाटते की आता नागराज काका ज्या ठिकाणी नी सुमन काकूला ठेवला आहे तिथेच गेले असतील. आता सायली अर्जुन सर्वच जण सुमन काकू नक्की कुठे असतील याचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका सुमन काकूंना शांत करत म्हणतात, सुमन, गप्प बसायचं, एक शब्दही बोलायचा नाही. आणि कसं आहे ना, तू माझ्या मागावर आली होतीस, मी तिथपर्यंत आलो नव्हतो, तू इथे आलीस आणि जे घडायला नको होतं तेच घडलं. जे बघायला नको होतं ते बघितलंस, जे ऐकायला नको होतं ते सगळं तू ऐकलेस. तुला चरबी झाली आहे आणि हे सगळं काही तुझ्यातली चरबी घडवत आहे. पण आता सुमन, गप्प राहायचं कसं आहे
ना माझं रूप तर तुला कळालच आहे, पण आता तू शांत बसायचं. जे काही तू ऐकलंयस, जे काही बघितलंस, ते कोणासमोरही काहीही बोलायचं नाही. सोमन, तुझ्याकडे अजून एक संधी आहे. तू जर मला वचन दिलं की हे तू कोणालाही सांगणार नाहीस, तर मला तुला एक संधी द्यावी लागेल, आणि ती संधी तुझा नवरा म्हणून मी तुला देईन. तुझ्यावर दया नक्कीच करेन. सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, थुकते मी, तुमच्या दयेवर गरज नाहीये मला तुमच्या दयेची, कारण तुमच्यासारख्या नीच माणसाचा खरा चेहरा या जगासमोर यायलाच हवा. आता तर मी ओरडून या जगाला सांगेन की तुम्ही काय माणूस आहात, काय लायकीचे आहात, तुम्ही काय काय केलं आहे, आणि हे सगळं सत्य मी लवकरच जगासमोर आणेन. तुम्हाला काय वाटतंय? आता मी तुमची साथ देणार, मी तुमचा खरा चेहरा लपून ठेवणार, असं कधीच घडणार नाहीये. मी तुमच्या कारस्थानांचा भाग होणार नाही. असं म्हणत सुमन काकू अगदी स्पष्ट नकार देतात, अगदी मरणालाही तयार असतात, परंतु खोट सहन करणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितलेलं असतं. नागराज काका पुन्हा एकदा सुमन काकूंवर चिडतात आणि त्यांच्या तोंडात कागदाचा बोळा टाकत त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे आता नागराज काकांना महिप्त शिकरेची माणस आवाज देऊ लागतात, नागराज शेठ, अहो नागराज शेठ. नागराज काका म्हणतात, आलोच मी. काय झाले? कशाला बोलतोयस रे रघु? तू रघु म्हणू लागतो. अहो नागराज शेठ, तुम्ही तर या कामाचे पैसेच दिले नाही, देणार नार होता असंच म्हणालात. नागराज काका म्हणतात, मी एकदा म्हणालो ना की मी देणार, मग मी देणार. तुला जेवढे पैसे हवेत ना तेवढे देणार, पण आता सध्या तोंड बंद ठेवायचं, कारण माझ्या डोक्याचा अगोदरच भुगा झालाय, आणि अजून तू डोक्याची माती करू नकोस. रघु पैसे मागत असतो, परंतु नागराज काका काही ना काही कारण सांगून रघुला पैसे देणं टाळत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सखी म्हणू लागते, आता आम्ही येतो पूर. नाजी तर पूर्णा म्हणू लागतात, खरंच किती गुणी बाळ आहात तुम्ही, खूप गुण पोरी आहात. तर भूमी सायलीला म्हणते, सायली, आता आम्ही निघतो. तुला भेटून खरंच खूप छान वाटलं, आणि हो, स्वतःची काळजी घे आता. सायली तिघींनाही त्यांचे वाण देते, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. तर त्यानंतर काव्या म्हणू लागते, चला आता आपल्याला निघावं लागेल. असं म्हणत आता तिघेही सगळ्यांचा निरोप घेतात आणि आपल्या घरी जायला निघतात. अर्जुन तिघींनाही म्हणतो, सावकाश जा आणि काळजी घ्या. पोहोचल्यावर फोन करा. काव्या म्हणते, हो, आम्ही नक्कीच फोन करू. असं म्हणत आता तिघेही घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुमन काकूंना नागराज काकांच्या या वागण्याचा खूप राग येत असतो आणि त्यांना त्रासही होत असतो. सुमन काकू अक्षरशः रडत असतात, तर ह्या सगळ्या त्रासाला खूप कंटाळलेले असतात. आणि त्याचवेळी सुमन काकूंचं लक्ष तिथे बॉक्सवर असणाऱ्या त्यांच्या मोबाईलकडे जातो. सुमन काकूंच्या लक्षात येतं की हा तर आपला मोबाईल आहे. सुमन काकू म्हणतात, हा तर माझा मोबाईल आहे. असं म्हणत सुमन काकू तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्यावेळी सुमन काकू मोबाईल घेत असतात त्याचवेळी तिथे असणाऱ्या पाण्याच्या बॉटलला त्यांचा धक्का लागतो आणि पाण्याची बॉटल खाली पडते. सुमन काकू लगेच आपला मोबाईल लपून ठेवतात, परंतु हा आवाज नागराज काकांपर्यंत पोहोचलेला असतो. आता नागराज काका लगेच त्या ठिकाणी येतात आणि पाहतात तर सुमन काकू शांत बसलेले असतात, परंतु तिथे पाण्याची बॉटल पडलेली असते. नागराज काका रुमालाचा बोळा घेतात, सुमन काकूंच्या तोंडात कुंपतात आणि त्यानंतर त्यांचा हात घट्ट बांधून ठेवतात. आणि आता नागराज काका पाण्याची बॉटल उचलून ठेवतात. आता सुमन काकू त्यांना काहीच मिळालं नाहीये किंवा माहीत नाही असं दाखवून देत असतात, परंतु नागराज काकांच्या लक्षात असतं की आपण या बॉक्सवर सुमनचा मोबाईलही ठेवला आहे, आणि म्हणूनच नागराज काका लगेच सुमन काकूंना दे असं म्हणतात. सुमन काकूंच्या लक्षात येतं, तर सुमन काकू त्यांचा मोबाईल नागराज काकांना देतात, परंतु तोपर्यंत सुमन काकूंनी आपला मोबाईल ऑन केलेला असतो आणि तेवढंच पोलिसांना पुरेस असतं. तर आता नागराज काका मोबाईल घेऊन तिथून निघून जातात.
तर दुसरीकडे इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला फोन करतात. अर्जुन म्हणतो सर्व लोकेशन मिळाली आहेत का, तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की सगळ्यात महत्वाचं लोकेशन मिळालं आहे, ते म्हणजे सुमन किल्लेदार यांचा मोबाईल काही सेकंदासाठी ऑन झाला होता आणि त्यामुळे ते काही सेकंदही आपल्यासाठी पुरेसे निघालेत आणि यामुळे सुमन किल्लेदार यांच्या मोबाईलच लोकेशन सापडण्याला मदत झाली आहे. अर्जुन म्हणतो ग्रेट, मला ते लोकेशन पाठवा, त्या लोकेशनवर मी लवकरच पोहोचत आहे. तर आता अर्जुन फोन ठेवताच सायलीला बोलावून घेतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगत सायलीला म्हणतो मला आता निघावं लागेल. सायली म्हणते थांबा, तुम्ही एकटे कुठेही जाणार नाहीत, मी तुमच्या सोबत येणार आहे. अर्जुन म्हणतो सायली, घरात फंक्शन चालू आहे आणि आता जर तू माझ्यासोबत आलीस तर सगळ्यांना संशय येईल. सायली म्हणते फंक्शन संपत आला आहे, कारण मी आता तुम्हाला एकट कुठेही जाऊ देणार नाही. गेल्या वेळी मी तुम्हाला एकट्याला पाठवलं आणि त्यानंतर काय घडलंय हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे आता काही झालं तरी मी तुम्हा एकट्यांना पाठवणार नाही. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. तर सायली म्हणते मी आलेच असं म्हणत सायली आता रूममध्ये जाते, तिची पर्स, मोबाईल या सगळ्या वस्तू घेते आणि धावत पळत घाईघाईने बाहेर येते. सायली कल्पना ताईंना म्हणते आई, मला एका महत्वाच्या कामासाठी मार्केटमध्ये जावं लागणार आहे. कल्पना ताई म्हणतात आता मार्केटमध्ये. सायली म्हणते हो आई, कारण मी वाण म्हणून देण्यासाठी जी रोप रुजवली होती ती तर संपली आहेत, त्यामुळे आता विकतच आणावी लागतील, मी आलेच. कल्पनाताई सायलीला म्हणतात अगं एवढंच ना, मग मी विमलला पाठवते, पण तू नको जाऊ. सायली म्हणते नाही आई, मला यावं लागेल असं म्हणत सायली आता घाईघाईने घराबाहेर पडते. कल्पनाताई थांबवत असतानाही सायली काही थांबायला तयार नसते आणि ती कोणाला काहीही न सांगता घराबाहेर पडते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांनी जे लोकेशन पाठवलेलं असतं त्या लोकेशनवर पोहोचलेला असतो. तर सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रिया आता अश्विनला भडकवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते अश्विन, अरे पाहिलस ना बाहेर त्या सायली अर्जुनच्या मकर संक्रांतीचा किती गाजावाजा करत आहेत. अरे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून त्यांना 3 वर्ष झाली आहेत आणि गेल्या वर्षी त्यांनी पुन्हा लग्न केलं, तेही सगळ्यांच्या विरोधात जाऊन. तरी सुद्धा त्यांचं कौतुक आहेच, परंतु घरात कोणाच्याही लक्षात नाहीये की आपलं सुद्धा नवीन लग्न झालंय, आपली सुद्धा पहिली मकर संक्रांत आहे, हे मात्र तुझ्या घरचे सोयस्कर विसरून गेले आहेत. तर अश्विन म्हणतो माझ्या घरचे, तर प्रिया म्हणते तुझ्या मंचरे, आपल्या घरचे बघ ना, मी सगळं यांना आपलंच मानते, परंतु ही कोणीच मला आपलंच मानतही नाहीयेत, कोणी मला साध्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या नाहीयेत. तर अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी, हे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा वगैरे आहेत ना, ते सोशल मीडियाचा फॅड आहे. या दिवसाला फक्त एकाच गोष्टीला महत्त्व आहे जे आतापर्यंत चालत आहे, ते म्हणजे हातावर तिळगुळ द्यायचे आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणायचं. तर प्रिया म्हणते अरे पण ते तरी कोणी मला दिलेत का, कोणीही दिले नाहीयेत. तू बाहेर मस्त पतंग उडवायला गेला होतास, परंतु इथे घरात कोणाचंही लक्ष नव्हतं, कोणालाही वाटत नव्हतं बाबा यांत सुद्धा नवीन लग्न झालंय, यांची सुद्धा मकर संक्रांत करावी. तर आता प्रियाची बडबड चालू असते. तर अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी, या सगळ्यांमध्ये मला अडकायचं नाहीये. हे जे मकर संक्रांत वगैरे आहे ना, त्या सणांना मी जितकं महत्त्व देतो तितकंच मी माझ्या कामालाही महत्त्व देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी माझ्या घरचे चुकतात त्यावेळी मी माझ्या घरच्यांच्या विरोधात स्टॅड घेतो, तुझ्या बाजूने बोलतो. परंतु ज्या गोष्टी मला पटतच नाहीयेत, ज्या गोष्टींमध्ये मला अडकायचंच नाहीये, त्या गोष्टींची कुरबुड माझ्याकडे घेऊन येऊ नकोस असं म्हणत आता अश्विन आपली बॅग भरत असतो. प्रिया म्हणते हे काय, तू आज हॉस्पिटलला निघालास? तर अश्विन म्हणतो आज म्हणजे आज मकर संक्रांत आहे
म्हणून आम्हाला डॉक्टरांना सुट्टी नाही. उलट आम्हाला टेन्शन असतं की कोणीतरी असे केसेस यायला नको की ज्याचा माझ्यामुळे गळा कापला आहे. या सगळ्याचा विचार आम्हाला करावा लागतो. येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोर जावं लागतं. त्यामुळे तुझ्या या सगळ्या तक्रारी ऐकायला मला खरंच वेळ नाहीये, असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. तर प्रिया खूप चिडलेली असते. प्रिया म्हणते, या अश्विनला जरा म्हणून माझं कौतुक नाही. आज आमची पहिली मकर संक्रांत, मग या संक्रांतीला एखादा दागिना द्यायचा बायकोला, याचं काही नाही राहू देत. हा तर काही मला देणारच नाही. पण आता मला नागोबावर लक्ष ठेवावं लागेल. नागोबा काय करत असेल, इथे तिळगुळ खात बसला असेल की कुठे गेला असेल, मलाच बघावं लागेल. असं म्हणत प्रिया आता नागराज काका बाहेर काय करतात हे पाहण्यासाठी बाहेर येत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली. अर्जुन हे इन्स्पेक्टर सावंत यांनी पाठ आठवलेल्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, लोकेशन इथलंच तर दाखवत आहेत आणि आपण तर इथेच आलो आहोत, पण इथे तर काहीच दिसत नाहीये. तर सायली अर्जुनला म्हणते, आपण चुकीच्या लोकेशनवर तर आलो नाही आहोत ना, पण नागराज काका गेलेत, ते सुद्धा लोकेशन हेच दाखवत आहे ना. तर अर्जुन म्हणतो, करेक्ट. आपण एक काम करूयात, आपण थोडं पुढे जाऊयात आणि बघूयात की आपल्या आधी काही लागतं का. असं म्हणत सायली अर्जुन पुढेही शोध घेत असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली आपण दोघेही एकत्र जाऊ आणि हो आता आपण थोडं पुढे जाऊन बघूयात की आपल्या हाती काही लागतं का. असं म्हणत सायली अर्जुन एक एक पाऊल पुढे टाकत आता सगळीकडे आसपास शोधत असतात. तर आता इकडे पाहायला मिळतं की नागराज काका त्या गोडाऊनच्या बाहेर येतात आणि माणसाला लॉक लावायला सांगतात. आता एक जण रूमला लॉक लावत असतो. तर रघु नागराज काकांच्या समोर असतो. नागराज काका म्हणतात, काय रे, तुला जास्तीचे पैसे हवेत का. तर रघु म्हणतो, प्लीज साहेब, आम्हाला थोडे तरी पैसे द्या. नागराज काका म्हणतात, अरे पैसे तर मी तुम्हाला देणारच आहे, परंतु तुमचं काम तरी नीट करा. अरे मी कुठे पडून जातोय का. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आतल्या बाईने काही झालं तरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करायला नको. ती इथून कुठेही जायला नको आणि त्यासाठी तुम्हालाच त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. असं म्हणत नागराज काका आता रघुला समजावून सांगत असतात. तर इकडे सायली अर्जुन आता सुमन काकूंच्या लोकेशनपर्यंत हळूहळू पुढे येत असतात आणि त्याचवेळी अर्जुनच्या पायाला ठेस लागते. अर्जुनचा पाय अडकळतो आणि तो तिथेच पडतो. तर सायली अर्जुनला सावरते आणि म्हणते, अहो काय हो, काय झाले, जास्त लागले का. आणि आता हा आवाज नागराज काकांपर्यंत पोहोचलेला असतो, परंतु त्यानंतर नागराज काका पाहतात तर तिथे कोणीच दिसत नाही आणि म्हणूनच नागराज काका तिकडे काही लक्ष देत नाहीत. ते रघुला म्हणतात, एक काम करायचं, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं आणि मला कोणतीही तक्रार चालणार नाही. असं म्हणत नागराज काका घरी जायला निघतात. तर इकडे सायली अर्जुन आता उठून पुन्हा एकदा पुढे शोध घ्यायला येत असतात. तर इकडे रघु दुसऱ्याला म्हणतो की चल आपण चहा पिऊन येऊयात. तर तो म्हणू लागतो, नाही रे, आपण जर इथून चहा प्यायला गेलो आणि नागराज शेठ जर आपल्यावर चिडलेत तर मग आपण काय करायचं आहे. रघु म्हणतो, अरे एवढा विचार नको करूस, तसही त्या नागराज शेठने आपले पैसेही दिले नाहीत, तर चल आपण चहा प्यायला जाऊ. असं म्हणत दोघेही चहा पिण्यासाठी जातात. तर सायली अर्जुन तिथपर्यंत पोहोचलेले असतात. सायली अर्जुन म्हणतात की हेच तर लोकेशन आहे, परंतु सुमन काकू तर कुठेच दिसत नाहीयेत. अर्जुन सायलीला म्हणतो, तू त्या साईडला बघ, मी या साईडला, आपण दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित शोध घेऊया, काहीतरी हाती नक्कीच लागेल. असं म्हणत सायली अर्जुन दोन्ही दिशांना शोधायला सुरुवात करतात. परंतु अर्जुन आता एक एक गोडाऊन उघडून पाहत असतो, एक एक ठिकाण पाहत असतो, परंतु त्या ठिकाणी सुमन काकू कुठेच सापडत नसतात. आता सायली ही सुमन काकूंचा शोध घेत असते, पण सायलीच्याही हाती काहीच लागत नसतं. आता सायली अर्जुनला सगळं काही सांगायला येत असते. सायली ज्या ठिकाणी येत असते तिथेच सुमन काकू असतात
आणि नकळतच सुमन काकूंचा लक्ष सायलीवर पडतो. सायलीला तिथे पाहताच सुमन काकूंना थोडा धीर आलेला असतो. आता सुमन काकू सायलीला काहीतरी खुणावून सांगण्याचा किंवा आपल्याकडून इशारा देण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, मी सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु सुमन काकूंचा कुठेच काहीच पत्ता लागत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, हो ना, मी सुद्धा इथे सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु सुमन काकूंच लोकेशन जरी हे दाखवत असले तरी सुद्धा सुमन काकू इथे कुठेच दिसत नाहीयेत. तर अर्जुन म्हणतो, मग आता काय करायचं आहे? तर सायली म्हणते, काहीतरी करावं लागेलच. अर्जुन म्हणतो, एक काम करूयात, आपण थोडं पुढे जाऊन बघूयात, त्या गल्लीमध्ये नक्कीच काहीतरी सापडेल. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघत असतात. तर इकडे सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा सायली अर्जुनला खुणावण्याचा प्रयत्न करत असतात. हळूहळू ती खुर्ची पुढे घेऊन येतात आणि खुर्ची दरवाजापर्यंत घेऊन येतात. सुमन काकू आता दरवाजावर लाथा मारत दरवाजाचा आवाज करत आपण इथेच आहोत हे सायली अर्जुनला संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. आता दरवाजाचा आवाज येताच सायली अर्जुन मागे येऊन पाहतात. तर त्या दोघांनाही धक्काच बसतो. दरवाजा तर लॉक असतो. तर अर्जुन म्हणू लागतो, हा दरवाजा तर बंद आहे, परंतु आतमधून आवाज येत आहे. मग नक्की कोण असेल आतमध्ये? तर सायली म्हणते, सुमन काकू आता दोघेही त्या दरवाजाकडे पाहू लागतात. दरवाजा पुन्हा पुन्हा ढकलला जातो. त्याच्यावर लाथा मारल्या जातात. तो दरवाजा उघडण्याचा आपण इथे आहोत हे कोणीतरी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे हे सायली अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, हळदी कुंकवाला आलेल्या सर्व बायका आपापल्या घरी निघून जातात. सगळे पाहुणे मंडळी गेलेले असतात. तर पूर्णाची कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना, हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी उत्तम पार पडला, परंतु आज या कार्यक्रमासाठी खरंच सुमन हवी होती. सुमनची उणीव भासत होती. कल्पना ताई म्हणतात, हो ना, सगळ्यांना सुमनची आठवण येत होती. तर अस्मिता म्हणते, पण सायली कुठे आहे? मला त्या वहिनी विचारत होत्या की सायली कुठे आहे, अशी अचानक कुठे गेली आहे कल्पना? ताई म्हणतात, हो ना, सायली म्हणाली की मी मार्केटमध्ये जाऊन येते, रोप घेऊन येते, परंतु बायका असेपर्यंत ती यायला हवी होती, नाहीतर त्या रोपांचा काय उपयोग आहे? पूर्णाजी म्हणतात, पण सायली अशी अचानक का गेली? घराबाहेर रविराज सर म्हणतात, अर्जुन आहे ना तिच्यासोबत, मग काळजी करू नका. तसंही नाही तर त्या दोघांना कधी वेळ मिळत नाही, आज मिळालाच आहे. तर त्या दोघांना एकमेकांसोबत तो वेळ घालवू देत. पूर्णाजी म्हणतात, नाही रविराज, सायली अशी नाही. सायली हळदी कुंकवाच्या बाबतीत किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या बाबतीत बेजबाबदार वागणार नाही. नक्कीच तेच काहीतरी कारण असेल की ज्यामुळे सायली घराबाहेर पडली असेल. कल्पना, तू एक काम कर, सायलीला फोन कर. आता कल्पनात ताई सायलीला फोन करायला घेतात, परंतु सायलीचा फोन लागत नसतो. कल्पनाताई म्हणतात, सायलीचा तर फोनही लागत नाहीये. प्रतापराव म्हणतात, थांब, मी अर्जुनला फोन करतो. असं म्हणत आता प्रतापराव अर्जुनला फोन करायला घेतात, परंतु प्रतापरावांच्या लक्षात येतं की अर्जुनचाही फोन लागत नाहीये. आता घरातील सर्वांनाच सायली अर्जुनची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सायली अर्जुन स्वतःच्या जीवाला न घाबरता आता सुमन काकूंना सोडवण्यासाठी पुढे पाऊल टाकतात. आवाज देत म्हणतात, सुमन काकू, तुम्हीच आहात ना? सुमन काकू, खरंच तुम्ही आतमध्ये आहात का? तुम्हाला कोणीतरी बांधून ठेवल्या का? तर सुमन काकू आवाज देत होकार देऊ लागतात. अर्जुन म्हणतो, हो, आतमधून आवाज येतोय म्हणजे सुमन काकू आतमध्येच आहेत. सुमन काकू, तुम्ही दरवाजापासून दूर व्हा, कारण आम्ही आता दरवाजा तोडत आहोत. असं म्हणतात. सुमन काकू आपली खुर्ची मागे करतात. आता अर्जुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी महिप्त शिकण्याचे गुंड आलेले असतात. आता ते दोघेही सायलीवर वार करणार, परंतु त्याचवेळी अर्जुन तो वार परतवून लावतो. सायली अर्जुन दोघेही त्यांना बेधम मारतात आणि त्याचवेळी
त्यांच्या खिशातील चावी खाली पडते. अर्जुन घ्यायला जाणार परंतु रघु ती चावी दूर फेकून देतो. तर त्यानंतर अर्जुन त्याला चांगल्याच प्रकारे बदलतो. दोघंही ही बेशुद्ध होतात. सायली म्हणते, यांचं काय करायचं आता? अर्जुन म्हणतो, या दोघांनाही लपवावं लागेल, नाहीतर परत प्रॉब्लेम होईल. सायली अर्जुन त्या दोघांनाही लपून ठेवतात. आणि त्यानंतर अर्जुन शेवटी सुमन काकू ज्या रूममध्ये असतात, ज्या गोडाऊनमध्ये असतात, त्या रूमचा दरवाजा तोडतात. आणि ज्यावेळी सायली अर्जुन पाहतात आणि सुमन काकूंची अवस्था पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. सुमन काकूंची ती अवस्था, त्यांची ती परिस्थिती, आता सायलीच्या डोळ्यात आपोआपच पाणी येतं. सायलीचे डोळे पाणावतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली सुमन काकूंना विचारते, आता मला सांगा, तुम्हाला इथे कोण घेऊन आलं? तर सुमन काकू रडतच म्हणतात, आमचे हे घेऊन आलेत. तर आता सायली अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, नागराज काका. तर सुमन काकू म्हणतात की हो, तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण सायली अर्जुनची वाट पाहत असतात. तर त्याचवेळी आता नागराज काकांना प्रिया म्हणते की सायली आणि अर्जुन हळदी कुंकूच्या कार्यक्रमातूनच अचानक कुठे निघून गेले आहेत. तर त्याचवेळी आता सायली अर्जुन घरी आलेले असतात. रविदास सर म्हणतात, हे बघा, दोघेही आले आहेत. पूर्णाजी त्या दोघांना म्हणतात, आम्ही तुम्हाला किती फोन करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही नक्की कुठे गेला होता? तर सायली अर्जुन बाजूला होतात आणि त्यांनी आणलेला सरप्राईज ते सर्वांना दाखवतात. त्यांनी आणलेला सरप्राईज म्हणजेच सुमन काकू असतात. आता सुमन काकूंना पाहताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. परंतु इकडे मात्र नागराज आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सुमन काकू नागराज काकांचा सत्य सर्वांना सांगू शकतील आणि नागराज काकांनी केलेला गुन्हा सर्वांसमोर उघड होईल. यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.